महत्वाची बातमी. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या अयोध्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी उद्या अयोध्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान मोदी उद्या राम मंदिरासह विविध विकास कामांचा आढावा देखील घेणार आहेत आणि पंतप्रधान मोदींची उद्या अयोध्येमध्ये भव्य सभा सुद्धा आयोजित करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींच्या अयोध्या दौऱ्याची सध्या जोरदार तयारी सुरू झालेली आहे. संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अधिक तपशील त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. संदीप, उद्या सकाळी 11:15 वाजता अयोध्या धाम जंक्शनचं उद्घाटन आणि त्याच्यानंतर अयोध्या एअरपोर्टचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होत असलं तरी दिवसभर विविध कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन करण्यात आलंय. अगदी बरोबर आहे वृषाली. 22 तारखेला जरी अयोध्येमधल्या राम मंदिराचं उद्घाटन होणार असलं तरी उद्याचा देखील अयोध्येसाठी महत्त्वाचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे साधारणतः 11:30 वाजता अयोध्येमध्ये दाखल होणार आहे. त्यांची तयारी जी आहे ती पूर्णपणे आता झाल्याचं या ठिकाणी दिसतंय. अंतिम टप्प्यात ही तयारी युद्ध पातळीवर सगळे प्रयत्न केले जात आहेत. आपण जर पाहिलं तर बॅरिकेटिंग मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आलेलं आहे. म्हणजे हा रस्ता अयोध्येतला आहे आणि याच रस्त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गाड्यांचा ताफा जाणार आहे. कारण याच भागाकडे रेल्वे स्टेशन आहे. पहिल्यांदा ते रेल्वे स्टेशनचं उद्घाटन करतील आणि त्यानंतर एअरपोर्टचं देखील उद्घाटन करणार आहेत. आणि बॅरिकेटिंग अशा पद्धतीने केलं आहे की कुठलेही नागरिक आतमध्ये येऊ नये. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर स्टेज छोटे छोटे उभा करण्यात आलेले आहेत ज्यावरून पुष्पवृष्टी जी आहे ती पंतप्रधान मोदी यांच्यावर केली जाईल. आपण या बाजूला देखील जर पाहिलं तर ज्या स्वागत कमानी आहेत त्या उभा करण्यात आलेल्या आहेत. फ्लेक्स होर्डिंग्ज लावले जात आहेत. श्रीराम इंटरनॅशनल एअरपोर्ट या विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होईल. त्याचबरोबर रेल्वे स्टेशनचं देखील होईल. या दोन्ही वास्तू खरं तर अतिशय महत्त्वाच्या असणार आहेत पर्यटनाच्या दृष्टीनं वृषाली. कारण 30 ते 40 हजार प्रवाशांची क्षमता असलेलं हे रेल्वे स्टेशन आहे. अगदी एखाद्या विमानतळाच्या जी बिल्डिंग असते टर्मिनल बिल्डिंग तशा पद्धतीने हे रेल्वे स्टेशन बनवण्यात आलेलं आहे. आणि जो एअरपोर्ट जे बनवलेला आहे ते देखील जवळपास 2200 मीटरचा त्याचा रनवे आहे. त्यामुळं आंतरराष्ट्रीय देखील विमानं जी आहेत ती आता यापुढे अयोध्येमध्ये येणार आहेत. त्यामुळं भाविक असतील पर्यटक असतील यांच्या दृष्टीनं हा दिवस महत्त्वाचा आहे. 5वी वेळ आहे उद्या अयोध्येत येणारे मोदींचा हा दौरा जो आहे तो उद्याचा आणि नंतर 6व्या वेळी ते मंदिराच्या उद्घाटनासाठी येणार आहेत. आतापर्यंतचा जर इतिहास पाहिला तर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून पंतप्रधान मोदी यांच्यापर्यंत मोदी हेच सर्वाधिक अयोध्येत आलेले पंतप्रधान अशी त्यांची खरं तर आता नोंद होणार आहे 22 तारखेच्या उद्घाटनानंतर. मात्र जी तयारी आहे ती पूर्णपणे आता अयोध्येमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच धन्यवाद संदीप. दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेणार आहोत.